पात्र करायला पण आमची पोरं आम्ही सांगितलं पाहिजे आमच्या पोरांना तुम्ही कसं वागलं पाहिजे म्हणून. प्रत्येक युवक मंडळाच्या अध्यक्षाचं काम आहे ते शिवजयंती कशी साजरी व्हावी. आमच्या आयावरी त्या ठिकाणी असतात, कोणी बाहेरचे येत नाही तिथं. माझं तुम्ही लक्षात घ्या, आम्ही सर्वजण शिवजयंती करणार आहोत तिथं लक्षात घ्या. साहेबांचं काय काम कंट्रोल करायचं काम आहे. कोणी नाही ऐकलं की केस घालून तरी जाऊन निघतात, जाऊन सोडतात तरी. पण फ्युचर तुमचं बर्बाद होतं लक्षात घ्या. आमच्या कार्यकर्त्यांचं आमच्या मुलांचं फ्युचर बर्बाद होतं. हे कुणाचं फ्युचर बर्बाद व्हायचं नाही म्हणून ही मिटिंग आहे. याच्यामध्ये विघ्न संतोष करणारे भरपूर लोक आहेत. जळगावची शिवजयंती ही कशी पार व्हावी ह्याच्याकडे एक मोठं षडयंत्र, राजकीय षडयंत्र काम चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण युवक मंडळ किंवा आमचे पदाधिकारी प्रमुख लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या प्रमुखांना ऑर्डर केली पाहिजे की तुम्ही कसं यायचं, कुठलं चित्ररथ करायचा, हे आम्ही सांगायला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना. विचारे डिपार्टमेंट काय करणार आहे त्या ठिकाणी. तरी बाहेरचे लोक येतात, मग केस घालतात आणि नंतर मग काहीतरी अफवा पसरवली जाते की इथं लोकांना एका पोलिसांनी अडवलं, मग आणि संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष आपल्या शिवजयंतीमध्ये होऊ नये याची जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. तुम्ही घ्याल काय ते यायचं, मिटिंगला बसायचं, चहा प्यायचा आणि त्या दिवशी गोष्टी झोपून टाकायचं, हे नाही चालणार. मग विचारायचं त्यांनी काय करतात की 24 तास त्या ठिकाणी उभारून काम करत असतात. मग त्यांना पण मग नंतर त्यांनी पण आपल्यावर दाखवणारच. त्याच्यासाठी शिवजयंती आपली आहे, ही शिवजयंती आपली आहे. आपली शिवजयंती आम्ही कशी पार करायची, कशी चांगली करायची. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास, चांगला इतिहास आपण त्या ठिकाणी दाखवला पाहिजे, जेणेकरून संपूर्ण समाज त्याला एक्सेप्ट करेल. काही युवक मंडळ असे आहेत की मुद्दाम विनाकारण काहीतरी प्रक्षोभक भाव म्हणून पण विचार करत असतात. तर त्या मंडळाचे पण हे समजून घ्यावं. आला डॉल्बीचा प्रश्न लक्षात घ्या. आपण महामंडळाला तुम्ही सांगा, ठणकावून सांगायचं यावेळेला डॉल्बी लावायची नाही. आम्हाला शिवाजी महाराजांचा देखावा, शिवाजी महाराजांचे विचार पोचवायचे, शिवाजी महाराजांचा अभ्यास आम्हाला पोचवायचा आहे. ही शिवजयंती नुसतं आम्ही डोक्यावर घेऊन नाचायची नाही आहे. त्यासाठी आपण महामंडळाने ठोस निर्णय घ्यावा आणि महामंडळानंच नियोजन करावं. आणि आम्ही असं नियोजन केलं म्हणून सरांच्याकडे जावं, व्यवस्थितच काम होते सगळं. माफ करा शरद भाऊ, मी मध्ये सुटलो, परंतु हा सर फॅक्ट आहे, बरोबर आहे ना सर, का चुकीचं आहे बरोबर सर सांगते चूक असेल तर चूक. परंतु हे आपली शिवजयंती आहे लक्षात घ्या. आपल्या कार्यकर्त्यावरती, कोणाही कार्यकर्त्यावरती केस पडू नये अशी शिवजयंती आम्ही केली पाहिजे. कुठल्याही जर शिवजयंती आपण जर करत असतो तर मग आमच्या महिलांच्यावरती का धक्केबुक्के होतात, कशासाठी होतात धक्केबुक्के. परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आम्ही त्या ठिकाणी साजरी करतोय. मग त्या शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीमध्ये आमची पोरं दारू पिऊन नसतात, आमची पोरं गाड्या घेतात. आम्हाला सांगावं लागतं तिथं लाईट लावा, आम्हाला सांगावं लागतं रस्त्यावरती खड्डे उठवा. नाही, हे शिवजयंती मग आपण करूया, आपण देखाव्यासाठी करावं, देखाव्यासाठी करावं माझं असं म्हणणं आहे. का म्हणणं आहे, सगळ्यांनी रात्रभर तिथं राहिलं पाहिजे. कारण का आपल्या आयावणी त्या रोडवरती असतात. आमच्या गाड्यावरती पण सर जवळजवळ 200 महिला असतात आमच्या चित्ररथ देखाव्यावर. मग प्रत्येकाची आई त्या ठिकाणी असते, प्रत्येकाची बहीण त्या ठिकाणी असते. या आम्हाला सूचना द्याव्या लागतात. अजिबात नाही, इथं आलेल्या युवक मंडळांनी आपल्या आपल्या भागात नव्हे, आपल्याकडे दोस्तांना पण तुम्ही हे सांगा की ह्या वर्षीची शिवजयंती अशी झाली पाहिजे की जगामध्ये भारी शिवजयंती झाली पाहिजे. अशी शिवजयंती आपण केली पाहिजे बघा. दारू पितो, कुठेतरी डीजे लावलो, दंगा घालतो, कुठल्या मुली येऊन नाचल्या. आपले कार्यकर्ते मुली गाड्यावरती नाचत असताना तिथं साखळी कथा त्या मुलींना नाचायला देतात. शिवाजी महाराजांनी बायका नाचल्या हे चालू आहे. 4-5 गाड्यावर हे चालू आहे, गणपतीमध्ये पण चालू आहे. त्यांना थांबवायला पाहिजे आणि थांबवण्याची काम आपल्या या महामंडळानं घेतलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट डिपार्टमेंटला किंवा प्रत्येक गोष्ट या साहेबांना सांगितलं तर होणार नाही, होणार नाही. त्यांनी आपली ड्युटी करणार, त्यांनी निघून जाणार.